गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. मागच्या वेळेला आपण नवविधा भक्तीच्या अंगाने ताईंची साधना किंवा ताईंचं जीवन हे पाहिलं होतं. या वेळेला थोडा वेगळा विषय घेतला. साधन चतुष्टयाच्या अंगाने विवेक चूडामणी या ग्रंथाचा आधार घेत आपण ताईंचं जीवन बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा आत्ता घेण्याचं कारण असं की परवाच्या कीर्तनात परवा 12वा ताईंचं जेव्हा आपण स्मरण दिन साजरा केला त्यावेळेला कित्येक लोकांना तिथे येता आलं नाही, पण आता युट्यूबवरही ते कीर्तन उपलब्ध आहे आणि ज्यांना येता आलं नाही त्यांच्यासाठी आत्ता हा कार्यक्रम मी करते आहे. श्रीमद शंकराचार्य विवेक चूडामणीच्या सुरुवातीच्या श्लोकात म्हणतात, जंतूनाम नरजन्म दुर्लभम असती. म्हणजे जीवासाठी, जंतूनाम जीवासाठी मनुष्य देह प्राप्त होणं हे अत्यंत दुर्लभ आहे. तसंच समर्थ देखील नरजन्माचं वर्णन करताना म्हणतात, धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थ लाहो, तो पावे सिद्धी ते. हा नरदेह अत्यंत धन्य आहे. याची अपूर्वता अशी की परमार्थ लाभावा यासाठी जो जो प्रयत्न करावा, जो जो कीजे परमार्थ लाहो, लाहो म्हणजे आवड लाहो, छंद लाहो, असा धरी छंद जाई तुटोन या भवबंध. अशी आवड निर्माण होणं आणि ती निर्माण झाली की परमार्थाचा छंदच लागतो आणि तो यशस्वीही करता येतो. परमार्थाची अशी आवड आणि जिज्ञासा पूजनीय ताईंना निर्माण झाली आणि ताईंनी ती जिद्दीने पूर्ण पण करून दाखवली. या जन्मात नरदेहाचं सार्थक त्यांनी करून दाखवलं. अव्यंग नरदेह प्राप्त होणं, त्यामध्येही विद्वत्ता असणं, परमार्थाची गोडी लागणं, अंगी तीव्रतेने सत्वगुण असणं, त्यानंतर सद्गुरू भेटणं आणि सद्गुरू कृपेने आत्मानात्म विवेक लाभणं आणि मग परमात्म्याची अनुभूती येणं, हे सगळं दुर्लभ भाग्य जे आहे हे ताईंच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतं. शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो अभिजायते. म्हणजे योगमार्ग मध्येच खंडित झाला, देह पडला, साधना अपूर्ण राहिली, तर तो जीव शास्त्रोक्तपणे आचरण करणाऱ्या श्रीमंतांच्या घरात जन्म घेतो. असाच जन्म ताईंनाही प्राप्त झाला. मागील अनेक जन्मामध्ये ताई सत्कर्म किंवा साधना करत आल्या असल्या पाहिजेत आणि तसंच सत्कार्य त्यांनी याही जन्मामध्ये केलं. स्वामींच्या मार्गदर्शनाखाली अथक साधना केली, प्रारब्धाचे भोग हे भोगून संपवले आणि त्या पूर्णत्वास गेल्या. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः एतत् त्रयम एवं दुर्लभम. मनुष्यत्व, मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची इच्छा, त्यासाठी ब्रह्मनिष्ठ महापुरुषांचा सहवास, या तीन गोष्टी अत्यंत दुर्लभ आणि दुर्मिळ आहेत. देवानुग्रहम हेतुकम प्राप्यते, त्या फक्त ईश्वर कृपेनेच प्राप्त होतात. ताईंना सुंदर, तेजस्वी, सुदृढ असा देह लाभला. बालपणीच उत्तम संस्कार लाभले. प्रखर बुद्धिमत्तेमुळे देशात आणि परदेशात जाऊन त्यांनी डॉक्टरीचे शिक्षण घेतले. ही सगळी ईश्वर कृपाच आहे. तारुण्यावस्थेमध्ये डॉक्टरी व्यवसाय आणि समाजसेवा दोन्ही गोष्टी करत असतानाच ताईंना मुमुक्षुत्व प्राप्त झालं. परमार्थाची ओढ लागली. मोठ्या भाग्याने स्वामी स्वरूपानंद यांचा अनुग्रह आणि 25-30 वर्ष स्वामी माधवनाथांचं मार्गदर्शन
असा दुर्लभ महापुरुष संश्रय हा ताईंना लाभला. त्याच्या जोडीला ताईंनी सर्वस्व झोकून केलेली साधना असा दुर्मिळ मिलाफ झाला. तरी सुद्धा ब्रह्मशतांतरे अपि शास्त्राणी वदंतु, शेकडो ब्रह्मदेवांच्या जीवना इतका काळ म्हणजे अनंत युग शास्त्राभ्यास केला. देवान यजंतु कर्माणि कुर्वन्तु देवताः भजन्तु अपि, म्हणजे अनेक देवतांसाठी यज्ञयाग केले, अनेक शास्त्रवचन पाठ केली, पुष्कळ सत्कर्म केली, देवतांची पूजा केली, तरी सुद्धा आत्मैक्य बोधेन विना मुक्तीही न सिद्ध्यती. जीव ब्रह्माच्या ऐक्यबोधाशिवाय म्हणजे ज्ञानाशिवाय मुक्ती लाभणं केवळ अशक्य आहे. असा आत्मैक्यबोध होण्यासाठी ताईंनी जीवनाची पराकाष्ठा केली. मला हेच पाहिजे आहे यासाठी स्वामी सांगतील त्याप्रमाणे त्यांनी साधना केली. ते सांगतील तशाच त्या वागल्या. दाय विल बी डन हे ताईंचं बोधवाक्यच होतं असं म्हटलं तरी चालेल. मी कोणी नाही अशा तळमळीतून ताई मुक्त होऊन गेल्या. आता हे ज्ञान मिळवायचं तरी कसं? न कर्मणा न प्रजया न धनेन, अनेक सत्कर्म, संसार, पुत्रप्राप्ती, धनसंपत्ती यापैकी कशानेही ज्ञान मिळत नाही. फक्त त्यागेन एके अमृतत्वम अनुशभू, म्हणजे एकमेव त्यागानेच अमृतत्वाची प्राप्ती होते. असा भौतिक सुखाचा त्यागच ताईंच्या चरित्रात आपल्याला स्पष्ट दिसतो. स्वामींकडे आल्यानंतर ताईंकडे स्वतःच्या बांगड्या, गळ्यातली माळ हे सगळं काही होतं, तरी सुद्धा ताईंनी ते कधीही घातलं नाही. अगदी साधा पोशाख, पण हा त्याग म्हणजे कसंही गबाळेपणाने राहणं असं नव्हे. आवश्यक गरजा भागवून अनावश्यक गरजांपासून त्या दूर राहिल्या. त्यांना अगदी गाडी चालवता येत होती, स्कूटर चालवता येते, सगळी वाहनं चालवता येत होती, पण ताई मात्र सायकलनीच जात राहिल्या. ताईंनी खूप निगुतीने संसार केला आणि गरज वाटली आणि संसारातलं कर्तव्य संपलं तेव्हा संसाराचाही त्याग ताईंनी केला. अगदी साधी राहणी, उच्च विचारसरणी हे ताईंच्या जीवनात स्पष्ट दिसतं. शिवाय ईश्वर किंवा सद्गुरू माझा उद्धार करतील असं समजून त्या स्वस्थही बसल्या नाहीत. स्वतः प्रयत्न करून 25 वर्ष कट्टानी साधना करून त्यांनी गुरुकृपा मिळवली. असंख्य प्रश्न स्वामींना विचारले, त्याची उत्तरं रेकॉर्ड करून घेतली, त्यावर चिंतन केलं आणि ते सर्व विचार लिखित स्वरूपात साधकांसमोर मांडले. ही गोष्ट त्या काळी सोपी नव्हती. कॅसेटवर खर्च करण्यासारखे पैसेही त्यांच्या जवळ नसत, पण त्या आज रेकॉर्ड केलेली कॅसेट रात्री लिहून काढत आणि ती पुन्हा उद्यासाठी वापरत. उद्धरेत आत्मनात मानम, स्वतःच्या विद्वत्तेची, अभ्यासाची, साधनेची उंची वाढवण्याचा प्रयत्न ताईंनी सतत केला. तेव्हाच त्यांना गुरुकृपा लाभली. गुरुकृपा अशी तशी लाभत नसते, जिद्दीने ती मिळवावी लागते. धीरैहि पंडितैहि भवबंध विमुक्तये, बुद्धिमान धीर गंभीर विद्वान साधकांनी भवबंध विमुक्तये, म्हणजे आत्मज्ञानाच्या अभ्यासासाठी सर्व कर्माणि संन्यस्य यत्यताम, म्हणजे सर्व कर्मांचा त्याग करून वारंवार प्रयत्न करावा लागतो. सर्व कर्मांचा त्याग म्हणजे स्वस्थ बसणं नव्हतं. मी करता मी भोगता या चुकीच्या धारणेचा त्याग करून उदंड कर्म करणं आहे. ताईंच्या जीवनात हे स्पष्ट दिसतं. भवबंधनातून त्यांनी आपली पूर्ण सुटका करून घेतली होती. व्यवहारापुरत्या ताई कर्म करत, पण एरवी सतत अभ्यास, लेखन, श्रवण, प्रवचन आणि मुख्यतः अनुसंधान, सद्गुरु उपदेशावर सतत चिंतन
अशी ताईंची दिनचर्या आम्ही प्रत्यक्ष पाहिलेली आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी पूर्ण श्रद्धापूर्वक शरणागती आहे. ऋषींनी ब्रह्मविद्येच्या प्राप्तीची 4 साधनं सांगितली आहेत. मनीषीभिः अत्र चत्वारी साधनानी कथितानी. ती कोणती ते आपण बघू. आदौ नित्य अनित्य वस्तू विवेकः परिगण्यते. सर्वप्रथम नित्य अनित्य अर्थात आत्मा अनात्मा यांच्यातील विवेक हे साधन पहिलं मानलं गेलं. तदनंतरम इह अमूत्र फलभोग विरागः परिगण्यते. म्हणजे इहलोक आणि परलोकाच्या कर्मफलाचा भोग सुखांचा तिटकारा वाटणं यालाच वैराग्य असं म्हणतात. शमदमादी षटक संपत्ती, शम दम आदी 6 गुणांची संपत्ती हे तिसरं साधन सांगितलंय. तथा मुमुक्षुत्वम इति स्फुटम, मुक्त होण्याची इच्छा म्हणजेच मुमुक्षा हे 4थं साधन सांगितलंय. ही 4 साधने असली तरच सद्वस्तूच्या म्हणजे ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी निष्ठा उत्पन्न होते. ब्रह्मविद्या मिळवण्यासाठी साधक अधिकारी होतो, योग्य होतो. नित्यानित्य विवेक म्हणजे या जगात एक ब्रह्मतत्वच अमर आहे, बाकीचं सार दृश्य विश्व आहे असं दिसतं, ते सत्यही वाटतं, कारण या दृश्य जगातच आपण वावरत असतो. पण ते सारं कालांतराने नाश पावणारं आहे. यद दृष्टम तन नष्टम. आपणही काही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही, पण ब्रह्म किंवा चित शक्ती आत्मा हे शाश्वत तत्व आहे, जे दृश्याचं अधिष्ठान आहे. त्याला जन्म नाही म्हणून मृत्यूही नाही. ते सदैव उपस्थित आहे. हे शाश्वत आणि अशाश्वत वेगळं करायला शिकणं म्हणजे नित्यानित्य विवेक. आपण अशाश्वतात अधिक रमतो. आपली सारी इंद्रिय बहिर्मुख आहेत. निरनिराळ्या विषयांकडे ती आकर्षिली जातात. मनाचं विषयांकडचं आकर्षण हे विलक्षण आहे. सत्वगुणी बुद्धी योग्य अयोग्य सांगत असते. मनापर्यंत ते पोचतही असते. पण विषयांचं आकर्षण इतकं जबरदस्त असतं की विषयासक्त मन इंद्रियांना विषयाकडे ओढत नेतं. विषय विषाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू. आणि कडू विषय तो गोडू जीवाची झाला. आवडीचा गोड विषय सोडून कडू अवघड परमार्थाकडे कोण जाणार? पण ताईंनी मात्र सर्व इंद्रियांच्या आवडीचा विषय सोडून परमार्थाकडे ओढ घेतली. हे प्रवाह विरुद्ध पूर्ण होतं, पण ताईंनी ते जिद्दीने स्वीकारलं आणि आपल्या नित्यकर्मात कुठेही चाल ढकल न करता कठोर साधना केली. मन जो जो विषय धरी तो विवेके विदारी, तरी ते स्थिरावे अंतरी सांडोनी कल्पना. ध्यानापूर्वी विचाराने असं पक्क धरायचं की आत्ता माझा आणि विषयांचा काही संबंध नाही. आत्ता मला काहीही नको आहे. मी आत्मस्वरूप आहे आणि स्ववर लक्ष ठेवून राहणार आहे. असा प्रयत्न ताईंनी 25 वर्ष केला. त्यामुळे त्यांचं मन हे स्थिर झालं. एकदा एखादी गोष्ट करायची नाही असं ताईंनी ठरवलं की मग त्या विषयाची त्यांना आठवणही होत नसे. नाटक, सिनेमा याचं ताईंना कधीच आवड नव्हती. पण गायन वादन जे त्यांच्या घरातच होतं तेही ताईंनी सर्व बंद केलं. ताई टीव्हीवरची क्रिकेटची मॅच मात्र आवडीने बघत, पण थोडा वेळ. आणि त्यामध्येही 2 जीव कसे अटीतटीने लढत आहेत असा त्यांचा बघण्याचा भाव असे. ताईंनी आपल्या आजारपणाकडे पण याच तटस्थ दृष्टीने पाहिलं. देह आहे त्याला काहीतरी होणारच. आजारपण जायचं तेव्हा जाईल, देह पडेल तेव्हा ते आपोआप जाईल. देह परमार्थी लावला, आता होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, तुटली आशंका मनामधील, हा भाव असे.
देहाकडे अति लक्ष नाही. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर अनेक डॉक्टर्स विविध उपाय सुचवत, पण ताई सर्व औषधे स्वामींच्या फोटो पुढे ठेवत आणि म्हणत ते बघतील यातलं काय घ्यायचंय ते. कधी औषधं घेत असत, कधी तशीच राहत. पोटाला एक, कमरेला एक असे दोन पट्टे बांधत की ताईंचं काम सुरू. त्या म्हणत, हा आजार, या वेदना, हे दुःख, हे माझं एकटीच का आहे? मला भरपूर आयुष्य मिळालंय. कर्मसिद्धांताप्रमाणे प्रत्येकाचे भोग ठरलेले असतात. प्रारब्ध भोग संपलं की बोलावणं येणार आणि उपरणं झटकलं की निघाले पुढच्या प्रवासाला. तोपर्यंत स्वामी माझ्या पाठीशी आहेतच. आयुष्य धक्के देत होतं, पण ताई धक्के सोसण्यासाठी तयार होत्या. ताई म्हणत, सर्वजणच या भवनदीच्या प्रवाहात आहेत, घाबरायचं कशाला? म्हणून मृत्यू समोर दिसत असतानाही ताई कधीही कोलमडल्या नाहीत. कारण शाश्वत तत्व काय याची त्यांना सदैव जाणीव होती. अहम आत्मा हे कधीच विसरू नये, हे वाक्य त्यांच्या मनावर ठसलेलं होतं. त्या म्हणत, देह थकला, त्याच्यावर काळाचा परिणाम झाला, आता वेळ आली की जायचं. त्या देहाशी आणि मृत्यूशी झगडा करून काय उपयोग? अशा प्रकारे शाश्वताची जाणीव ठेवत ताई अशाश्वतात जगल्या. त्या म्हणत, बोधाला प्रतिकूल गोष्टी मनात येतात, मनाला त्यातून ओढून बाहेर काढणं हा विवेक आहे. ज्ञान स्थितीला जाण्यासाठी योग्य काय, अयोग्य काय असं जे चित्तामध्ये स्फुरण उठतं, योग्य विचार येतात, त्याला विवेक म्हणतात. हा विवेक असेल तर वैराग्य साधतं. इह अमूत्र फलभोग विराग म्हणजेच वैराग्य. इहलोकातील आणि परलोकातीलही कर्मफलाचा म्हणजे भोग सुखाचा तिटकारा वाटणं म्हणजे वैराग्य. शंकराचार्य म्हणतात, देह आदी ब्रह्मपर्यंतही अनित्य भोग वस्तूंनी दर्शन श्रवण आदिभिः या जिहासा तत् वैराग्यम उच्यते. अत्यंत सामान्य अशा जीवजंतू देहापासून ते ब्रह्मदेवासारख्या सर्वोच्च अशा देहापर्यंत अनित्य भोग वस्तूंनी याला लाभणारे सर्व नाशवंत सुखादी भोग वस्तूंविषयी ऐकून किंवा पाहून दर्शन श्रवण आदिभिः याची जिहासा म्हणजे तिटकारा म्हणजेच वैराग्य. एकदा का जीवनाचं ध्येय ठरलं की अन्य गोष्टींचा मोह न होणं, त्या महत्वाच्या न वाटणं म्हणजे वैराग्य. हे परमार्थासाठी आवश्यक आहे. परमार्थाखेरीज इतर कोणत्याही गोष्टी करताना त्यासाठी भरपूर वेळ देणं हे ताईंना अजिबात मानवत नसे. लग्न, कार्य, जेवणावळी, यज्ञयाग अथवा देवदर्शनाला जाणं यासाठी म्हणजेच थोडक्यात लौकिकाच्या सर्व गोष्टी ताईंनी बाजूला सारल्या. मग कोणी काही म्हणून ताईंनी तिकडे अजिबात लक्ष दिलं नाही. ताईंनी आपल्या मुलामुलींचे लग्न सुद्धा घरातल्या घरात साधेपणाने पार पडली. इतरांनी विरोध केला असणारच, पण ताईंनी तिकडे दुर्लक्ष केलं. इह म्हणजे याच जीवनात अनेक गोष्टी मला हव्यात, जे पाहिलं नाही ते पाहावं म्हणून ताई कधी हिमालयात गेल्या आहेत किंवा कधी तीर्थयात्रेला गेल्या आहेत असं कधीही झालं नाही. गेलेच पाहिजे, मला मिळालेच पाहिजे असं ताईंचं वर्तन नव्हतं. अमूत्र म्हणजे मृत्यूनंतरचे स्वर्गादी भोग असे मिळावेत अशीही ताईंनी कधी अपेक्षा केली नव्हती. त्या आहे त्यात आनंदात होत्या. इतकी पुस्तके लिहिली म्हणून माझा गौरव करा असंही नव्हतं. लोकांनी आपलं कौतुक करावं, मान मिळावा असं काहीही नव्हतं. सद्गुरूंनी मला जे काम सांगितलं आहे त्याप्रमाणे मी ते प्रामाणिकपणे करते आहे, किंबहुना तेच माझ्याकडून करून घेत आहेत असा ताईंचा भाव होता.
मी कोणतेही वाईट काम केलं नाही म्हणून लोकांनी मला वाईट म्हणू नये एवढी मात्र अपेक्षा होती. पण निंदा वाट्याला आलीच. तेव्हा ताई म्हणत, अनेक महात्म्यांची निंदा होते. ज्ञानेश्वर माऊलींच्या वाट्याला निंदा आली. तुकाराम महाराजांचाही अपमान करायला लोकांनी पुढे मागे पाहिलं नाही. गाढवावरून दिंड काढली तरी ते शांतच राहिले ना. मग माझी जरा निंदा झाली तर मन विचलित कशाला व्हायला पाहिजे. उलट मला माझ्या चुका समजतात. निंदकाचे घर असावे शेजारी, त्यातून मला सुधारणेला वाव मिळतो. तुझी निंदा तुला परत, अशी तटस्थता ताईंकडे होती. सुरुवातीला ताईंची प्रकृती परमार्थाला अत्यंत पूरक नव्हती. भक्तिभाव कमी होता, कारण डॉक्टरी पेशा होता आणि चिकित्सा जास्त होती. पण ताईंनी आणि स्वामींनी दोघांनी प्रयत्न करून मानत मानत घालावे मुळाकडे, अशी ती प्रकृती परमार्थाला अनुकूल करून घेतली. स्वामी नित्य सांगत, सर्वांवर प्रेम करा, सर्वांच्या आई व्हा. हळूहळू ताईंना तसं जमायला लागलं. यानंतरचं साधन आहे शमदमादी षट साधना. शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान या 6 साधना आहेत. विवेक चूडामणीमध्ये शम म्हणजे मनाचं संयमन आणि इंद्रियांचं दमन याची सुरेख व्याख्या केली आहे. शंकराचार्य म्हणतात, विषय व्रातात मुहुर्मुहु दोषदृष्ट्या विरज्य मनसः स्वलक्षे नियत अवस्था शम उच्यते. म्हणजे इंद्रियांच्या विषयाबद्दल मुहुर्मुहु म्हणजे वारंवार दोष चिंतन करून वैराग्याद्वारे मनाला स्वकडे म्हणजे ब्रह्माकडे संयमपूर्वक लावणं याला शम असं म्हणतात. मनाचं शमन करणं, मनाला शांत करणं, त्यात हे त्याचा इतर गोष्टींचा हव्यास सोडणं. ताई म्हणत, मोठं घर, मोठी भाग, नोकर चाकर, समृद्धी सर्व काही मला परमेश्वरानं लहानपणीच देऊन टाकलं आणि अगदी तृप्त करून टाकलं. कदाचित त्यामुळे पुढील जीवनात मला कशाचीच ओढ किंवा आकर्षण राहिले नाही. मिळालं की पुरे असं वाटतं. स्वामीजींच्याकडे मी घी शक्कर होतं स्वामींकडून, ते आत्मधन देऊन स्वामींनी मला कृतार्थ केलं आहे. असं ताईंच्या मनाचं पूर्ण शमन आणि तृप्तता झाली होती. विषय वासना अशी उरलीच नव्हती. लोकांतात राहणं, अनावश्यक बोलणं, सुंदर वस्त्रालंकार घालणं, जिभेचे चोचले पुरवणं सगळं ताईंनी सहजच टाकलं होतं. शरीर पोषणाला आवश्यक तेवढंच रोजचं ताजं अन्न ताईंनी घेतलं. शेवटी पोटाला काही सोसेना असं झालं तेव्हा गहू आणि मूग डाळीचं पीठ तुपावर भाजून पाण्यात शिजवून ते घेतलं. साधकांनी आपल्या आहाराबद्दल विशेष काळजी घ्यावी असं त्यांचं म्हणणं असे. ताईंची खरेदी सुद्धा 5 मिनिटात उरकत असे. ठराविक दुकानात ठराविक साडी घेणं याला वेळ कशाला लागतोय. कुठल्याही गोष्टीची आसक्ती अशी ताईंनी ठेवलीच नव्हती. ताईंच्या घरी एक हात मशीन होतं. बारीक सारीक शिवणाला आवश्यक म्हणून त्यांनी ते ठेवलं होतं. ते सुद्धा स्वामींनी सांगितल्यावर ताईंनी लगेच देऊन टाकलं. इतरत्र कुठेही वेळ घालवायचा नाही हा त्यामागचा हेतू. गाणं म्हणायचं ते सुद्धा आपल्या जवळची कला भगवंतासाठी उपयोगात आणायची म्हणून म्हणायचं. दमाची व्याख्या करताना शंकराचार्य म्हणतात, उभयेषाम इंद्रियाणाम म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय यांना विषयेभ्यः परावर्त्यम म्हणजे त्यांच्या विषयापासून मागे फिरवून स्वस्व गोलके स्थापनम त्यांना स्वतःच्या ठिकाणी स्थिर करणं. 6 दमाः परिकीर्तितः याला दम असं म्हणतात. मनाचं शमन
आणि 10 इंद्रियांचं शमन ताईंना बलपूर्वक करावे लागतच नसे. ती त्यांची सहज स्थिती होती. एकदा स्वामींच्या ठिकाणी अनन्य झाल्यानंतर ताईंचा देहभाव आपोआप कमीच होत गेला. कित्येक वेळा ताई विचारत, अगं माझं जेवण झालं का ग? आपल्या कामात त्या इतक्या रमलेल्या असत की ह्या गोष्टींचा त्यांना विसरच पडत असे. ना ऐकणे ते कानाची वाळी, न पाहणे ते दिठीची गाळी, आवाज ते टाळी जिभची गा, अशी ताईंची अवस्था होती. मनाचं शमन म्हणजे वासना कमी करून मनाला शांत ठेवणं आणि इंद्रियांचं दमन म्हणजे इंद्रियांचे फाजी लाड न करता त्यांना ताब्यात ठेवणं, ही साधना ताईंना अजिबात अवघड नव्हती. यानंतरची साधना म्हणजे उपरती. कोणत्याही प्रकारे स्वतःच्या चित्तवृत्तींना बाह्य विषयांनी प्रभावित होऊ न देण्याला उपरती असं म्हणतात. वृत्ते बाह्य अनालंबनम एषा उत्तमः उपरतीही उच्यते. पण अशी स्वयंशिस्तच ताईंमध्ये होती. नाटक, सिनेमा, गाण्याचे कार्यक्रम याची ताईंना मुळातच आवड नव्हती. पण अनेक श्रोत्यांसमोर आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची ताईंमध्ये क्षमता होती. त्यामुळे संस्थेच्या मोठ्या कार्यक्रमात बोलण्याची संधी ताईंना मिळत असे. या उपक्रमामुळे पारमार्थिक विचारांचं चिंतन हे आपोआप होत असे आणि बाह्य विचारांचं आकर्षण म्हणाल तर ते सहजच उरलं नव्हतं. स्वामींच्या आज्ञेवरून अनेक ठिकाणी प्रवचन करण्यासाठी ताई जात असत. मित्रमंडळमध्ये रामायणावर त्यांनी फार छान विचार मांडलेले आहेत. काही साधिका ताईंना विचारत की सूक्ष्म परमार्थाचं ग्रहण हे लवकर होत नाही, मग एवढ्या अल्प काळात तुम्ही ध्यान साधलं, परमार्थ ग्रंथाचा अभ्यास करून तुम्ही प्रवचन करू लागलात, हे कसं काय साध्य झालं? यावर ताई म्हणत, कसं झालं ते काही मला फारसं कळत नाही, पण मला माहिती आहे की मला फार थोर सद्गुरू लाभले आहेत. ज्ञानेश्वर महाराज, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ यांची कृपा मला लाभलेली आहे. आता सद्गुरू म्हणतील ते सांगतात ते ऐकायचं आणि तशी साधना करायची. ते सांगतात तसा आहार विहार करायचा. जे करू नये म्हणतात ते करायचं नाही, बस. या वेगळं काही करायचं नाही. स्वामींची भेट होते तेव्हा मी माझ्या मनातल्या ज्या काही शंका असतात त्या त्यांना विचारते. ते स्पष्टपणे काय बरोबर आणि काय चूक ते सांगतात. मग ते सांगतील तसं करायचं. साधना करायची आणि आतून बाहेरून आपली प्रकृती बदलण्याचा सतत प्रयत्न करायचा आणि त्यासाठी आपल्याला सद्गुरूच मदत करतात. ताईंनी स्वतःच्या चित्तवृत्तींना आवर घातला होता. मी अभ्यास करते, खूप वेळ मी साधना करते वगैरे काही नाही. सद्गुरू म्हणतील तसं करायचं, याला म्हणायचं उपरती. सहनम सर्व दुःखानां प्रतिकारपूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते. चिंता, काळजी, शोक न करता ताईंनी सर्व काही सहन केलं. लोकांकडून खूप त्रास झाला, कारण ताईंचा परमार्थ म्हणजे संसाराच्या विरुद्ध पोहणं होतं. सद्गुरूंची पेटी पोटाला बांधून भवसागरातून तरून जाणं फार अवघड होतं. घरचा आणि सभोवतालच्या परिसराचा दोन्हीचाही ताईंना विरोध होत होता. पण ताईंनी विरोधाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. शारीरिक त्रास, वेदना तर केव्हाच्याच मागे लागल्या होत्या, पण त्या असणारच. आणि असल्या तरी देहाला वेदना आहेत, मला नाही. सर्व दुःखांना प्रतिकारपूर्वक सहन करणं आणि प्रारब्धाचे भोगणं हे ताईंनी धैर्याने आणि शांतपणे सोसलं. 2001 मध्ये ताईंना कॅन्सर आहे असं आढळलं. त्यानंतर उपाय म्हणून रेडिओथेरपी सुरू झाली. रेडिएशनचे दुष्परिणाम देखील असतात. शरीरात उष्णता होत असते,
जळजळ होते, थकवा येतो. अशाच एकदा ताई रेडिएशनहून घरी आल्या. त्यांनी डोक्यावर ओला पंचा ठेवला होता, कारण उन्हाळ्याचे दिवस होते आणि शरीराची आग होत होती. पण ताई प्रसन्न होत्या, अगदी नेहमीसारख्या होत्या. डॉक्टरांनी घरी गेल्यावर घेण्यासाठी त्यांना काही औषधं दिली होती. ताईने ते औषध स्वामींच्या पादुकावर ठेवलं आणि म्हणाल्या, बघू स्वामी काय म्हणतात ते. त्यांनी कौल दिल्यावर औषध घ्यायचं, पण त्या गोळ्या तशाच राहिल्या आणि ताई शांतपणे वेदना सोसत राहिल्या. कुठेही चिडचिड नाही, आरडाओरडा नाही, लोकांवर रागावणं नाही, सगळं सहन करत ताई शांतपणे आपलं काम करत राहत. चिंता विलाप रहितम तितिक्षा निगद्यते. कॅन्सरच्या आजारपणात ताईंवर अनेक संकटे आली. पोटाचं ऑपरेशन झालं, पायाचा खुबा मोडला, त्याचं ऑपरेशन झालं, पण ताई शांतपणे सहन करत राहिल्या, केवळ स्वामींवर पूर्ण श्रद्धा म्हणून. विवेक चूडामणीमध्ये श्रद्धेची व्याख्या दिली आहे. ताईंच्या बाबतीत ते अगदी पूर्ण सत्य आहे. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्धी अवधारणम सा सद्भिः श्रद्धा कथिता यया वस्तू उपलभ्यते. शास्त्र आणि गुरूंनी केलेला उपदेश हे अक्षरशः सत्य आहे असा बुद्धीचा ठाम निश्चय होतो. सद्भिः श्रद्धा कथिता, त्याला ऋषींनी श्रद्धा असं म्हटलंय. आणि तिच्या योगाने, श्रद्धेच्या योगाने आत्मवस्तूची प्राप्ती होते. यथा यया वस्तू उपलभ्यते. ताईंकडे बघूनच हा श्लोक बेतलेला आहे. एकदा ताई स्वामींकडे आल्या आणि स्वामींच्या बोलण्यातून त्यांच्या मनातल्या सगळ्या शंका संपल्या. तेव्हा ताईंनी सद्गुरू म्हणून स्वामींचा स्वीकार केला आणि त्यानंतर ताई कुठेही गेल्या नाहीत. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तसंच वागत राहिल्या. जसे स्वामींचे विचार तसेच ताईंचे विचार, जसा स्वामींचा भाव तसाच ताईंचा भाव, जसं स्वामींचं बोलणं तसंच ताईंचं बोलणं. स्वामींचा विचार घेतल्याखेरीज ताई काहीही करत नसत. स्वामींच्या मार्गदर्शनाखाली ताईंनी आपल्या आध्यात्मिक जीवनाची पातळी फार उंच पदावर नेली. प्रकृतीत बदल घडवणं हे फार अवघड असतं, पण जिद्दीने प्रयत्न करून ताईंनी ते साधलं. चिकित्सक वृत्तीने ताई स्वामींच्या सहवासात राहिल्या आणि शेवटच्या आध्यात्मिक टप्प्यापर्यंत पोहोचल्या. एकदा ताई दीनदयाळ हॉस्पिटलमध्ये होत्या. तेव्हा स्वामींनी ताईंना निरोप पाठवला की मंडळातील कामाची काळजी करू नका. यावर ताई म्हणाल्या, सुषमाताई काळजी करत नाहीत, काळजी घेतात. आपण नसतानाही आपलं काम व्यवस्थित चालू राहणार याची तयारी त्या आधीच करून ठेवत. स्वामींना कोणताही त्रास होऊ नये हाच त्यांचा हेतू असते. गुरुवाक्यस्य सत्यबुद्धी अवधारणम, स्वामी वाक्य प्रमाण, त्याशिवाय दुसरा विचार नाही. सर्वदा शुद्धे ब्रह्मणी बुद्धे सर्वदा स्थापनम तत् समाधानम इति उक्तम न तु चित्तस्य लालनम. समाधान म्हणजे काय बघा. सच्चिदानंद स्वरूप शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी बुद्धे सर्वदा स्थापनम, सर्वदा मनबुद्धीच्या वृत्ती स्थिर ठेवणं, एकाग्र करणं, तत् समाधानम इति उच्यते, त्याला समाधान असं म्हणतात. न तु चित्तस्य लालनम, चित्ताचं कौतुक करायचं नाही. मनाला आवडणाऱ्या विषयात बुद्धी किंवा मन रंगवून ठेवत त्याच विषयाचं चिंतन करून संतुष्ट होण्याला समाधान म्हणत नाहीत. आपल्याला लग्न, मुंजी, सण, समारंभ, खरेदी यात रमून जावंसं वाटतं, पण ताईंचं मन अशा लौकिकातल्या गोष्टीत कधीच रमलं नाही. शुद्धे ब्रह्मणी बुद्धे सर्वदा स्थापनम,
शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी म्हणजेच आत्मवस्तूच्या ठिकाणी ताईंनी मन लावून ठेवलं होतं. यातच ताईंचं समाधान होतं. देहाच्या विकल अवस्थेमध्ये कधी कधी ताई पडून असत, पण लक्ष सगळं स्वामींच्याकडे लागलेलं असे. काही वेळा ताई कॉटवर पडलेल्या असताना आजूबाजूला कामं चाललेली असत. कोणी कागद तारखेप्रमाणे लावत असत, कोणी प्रूफ तपासत असत, कोणी कॅसेट तपासून पाहत असत. अगदी शांतपणे हे चाललेलं असताना कधी कधी बोलण्याची कुजबूज ताईंच्या कानावर जात असे. तेव्हा ताई अगदी आर्त स्वरामध्ये म्हणत असत, "नका रे बोलू, अशाने माझं अनुसंधान बिघडतं, मोडेल ते. माझी एकाग्रता भंगेल. एकानीच एका वेळी इथं येऊन काम करा. मला अगदी एकटं राहू दे." एकांत ताईंना अधिक प्रिय होता. परमेश्वराच्या अनुसंधानात राहणं हे प्रिय होतं, समाधान देणारं होतं. स्वामी त्यांच्यापाशी येतात अशी त्यांची श्रद्धा होती. स्वामींची आणि संप्रदायाची शक्ती ताईंच्या घरामध्ये खेळत असे. त्यामुळे तिथे बसून ध्यान केलं तर ते अधिक चांगलं होत असे. स्वामी जसं सर्वांवर मातृवत प्रेम करत, तसंच ताईही सर्वांवर प्रेम करत असत. नमस्काराला गेलं तर पाठीवरून प्रेमाने हात फिरवत. त्याचीच एक आठवण झाली. एक साधिका, मुळातच त्या अपंग होत्या, त्यात पाय घसरून घरामध्येच पडल्या. त्यांना रत्ना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं. ताई त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेल्या. त्या पेशंट त्या देहाच्या वेदनांनी तळमळत होत्या. ताईंनी त्यांच्या सर्वांगावरून हळूहळू 2-3 वेळा हात फिरवला आणि त्या साधिका इतक्या शांत झाल्या की जणू काही त्यांचं दुखणं थांबलं आणि त्यांचं ध्यानच सुरू झालं असं वाटायला लागलं. विवेक, वैराग्य, शमदमादी या साधना करता करता हळूहळू मुमुक्षा निर्माण होते. अशी मोक्षाची इच्छा असणाऱ्याला ब्रह्मजिज्ञासेसाठी योग्य अधिकारी मानण्यात येतं. ताईंनी स्वामींच्या सान्निध्यात राहून विवेक, वैराग्य, शमदम साधना मोठ्या प्रेमाने साध्य केल्या, प्रयत्नांनी साध्य केल्या. मुमुक्षुत्व मिळवणं म्हणजे मोक्षाचं ध्येय समोर ठेवणं हे काही सोपं नाही. शंकराचार्य म्हणतात, अहंकारादी देहांतान अज्ञान कल्पितान बंधान स्वस्वरूप अवबोधेन भोक्तुम इच्छा मुमुक्षता कथिता. अहंकारापासून देहापर्यंतच्या अज्ञानामुळे कल्पिलेल्या अहंकारादी देहांतान अज्ञान कल्पितान बंधान, अज्ञानामुळे कल्पिलेल्या सर्व बंधनापासून स्वतःच्या स्वरूप ज्ञानाने मुक्त होण्याच्या तीव्र इच्छेला मुमुक्षा असं म्हणतात. मोक्तुम इच्छा मुमुक्षता कथिता. देहाच्या उपाधींचा अहंकार, मी देह आहे हा सूक्ष्म अहंकार, याला अज्ञान असं म्हणतात. या अज्ञानामुळे माणूस जन्म मरणाच्या चक्रामध्ये सतत अडकलेला असतो. त्यातून मुक्त होण्याची इच्छा साधकाला होते, पण आधी अशी मुमुक्षा निर्माण होण्यासाठी प्रथम विवेक, वैराग्य, शमदम साधना या प्रकर्षाने साधाव्या लागतात आणि मग गुरुकृपेने साधकाला साक्षात्काराचं फळ मिळतं. मुमुक्षा मंद किंवा मध्यम असली तरी सुद्धा विवेक, वैराग्य आणि सद्गुरूंचं मार्गदर्शन यामुळे साधक स्वप्रयत्नाने आत्मसाक्षात्कारपर्यंत जाऊ शकतो. विवेकादी 4 साधनं ही परस्परांना सहाय्य करणारी अशी साधनं आहेत. समर्थ सुद्धा मुमुक्षत्वाचे वर्णन अगदी सोप्या शब्दात करतात. ते म्हणतात, पुण्यमार्ग पोटी धरी, सत्संगाची वांछा करी, विरक्त झाला संसारी, या नाव मुमुक्ष. स्वार्थ सांडून प्रपंचाचा, हव्यास धरिला परमार्थाचा, अंकित होईन सज्जनांचा, म्हणे तो मुमुक्ष.
जो मनापासून पुण्यमार्ग आचरण्याचं ठरवतो, सत्संगाची इच्छा करतो आणि संसाराबद्दल विरक्त होतो, तो मुमुक्षू असतो. सत्संगती मिळवण्यासाठी ताई अनेक ठिकाणी गेल्या होत्या, पण स्वामी माधवनाथांकडे आल्यानंतर त्यांना नेमकं ठिकाण सापडलं आणि मग ताईंनी स्वार्थ सोडून प्रपंचाचा त्यागच केला. संसारापासून त्या अलिप्त झाल्या आणि तडक परमार्थ मार्ग धरला. स्वामीजींच्या ठिकाणी त्या अनन्यच झाल्या आणि सारख्या ध्यानातच रंगू लागल्या. त्यावर स्वामी त्यांना म्हणाले, तुम्ही सारख्या ध्यानात रंगून जायला पाहता हे बरोबर नाही. इतरांना मार्गदर्शन करणं हे तुमचं काम आहे. लेखन हे तुमचं काम आहे. ते करा. अद्वैताचा बोध करून घ्यावा आणि पुन्हा द्वैताचे व्यवहार उत्तम करावे, म्हणजेच खऱ्या अर्थाने पूर्ण झालात असं म्हणता येईल. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थनाही तुला आता. ही स्वरूपानंदांची प्रार्थना ताईंनी सिद्ध करून दाखवली होती. ताईंच्या ठिकाणी असे विविध गुण जे आहेत हे दिसून येतात. मुमुक्षुत्वाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर अपेक्षित असलेलं मुक्तीचं ध्येय ताईंनी साध्य करून दाखवलं. ताई स्वतः श्रेष्ठ महंताचं जीवन जगल्या. अशा ताईंच्या सान्निध्यात आम्हाला 10-12 वर्ष राहता आलं. त्यानंतरही म्हणजे आताची 12 वर्ष म्हणजे आमच्या आयुष्याचा उत्तरार्ध, यात आम्ही कसं जीवन दाखवावं, जगावं हा मार्ग दाखवून 19 फेब्रुवारी 2022 मध्ये 2012 मध्ये ताई स्वामी चरणी लीन झाल्या. आणि ताईंच्या सांगण्याप्रमाणे आम्हाला थोडंफार काम करता आलं, हे आमच्यासाठी खूप झालं. हरिओम तत्सत.